Good morning, friends. Now, today's we are going to discuss the next part of the phylum Arthropoda as the classification up to the classes. कालच्या लेक्चर पर्यंत आपण काय बघितलं होतं की जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मग त्यामध्ये that jointed appendages are present, they are triploblastic in nature, the true coelom is present, different appendages are present, okay, sexes are separate, and organ system level of body organization also present. हे सगळे कॅरेक्टर्स बघत असताना एक लक्षात आलंय आपल्या की दॅट आर्थ्रोपोडा फायलम is the one of the largest group where the members are present in the kingdom Animalia. And overall the globe where we discussed about that phylum Arthropoda, that the 83% of the population is of only that phylum Arthropoda. Okay, now most what the classification up to the classes. Here in this classification, first of all, look at that the chart of that phylum Arthropoda. Classification मध्ये आपण बघतो की that phylum Arthropoda which is divided into the subphylums. किती सबफायलम आहे? एक आहे, तीन आहे. तर त्यामध्ये ट्रायलोबिटो मॉर्फा, चेलिसिरॅटा आणि मॅन्डिबुलाटा असे तीन सबफायलम आपल्या लक्षात येतात. कोणते कोणते? ट्रायलोबिटो मॉर्फा. आता या वर्डला जेव्हा आपण डिव्हाइड करतोय, ट्राय मीन्स द थ्री, ओके, lobito that is a lobes, and morpha म्हणजे forms. It means that three lobulated forms are present in that body of that members included in that subphylum. Okay, आता हा जो आहे त्यामध्ये एक्झाम्पल्स जे दिसतात आपल्याला, these are the examples. काय काय आहेत? ट्रायआर्थस and डाल्मॅनाइड्स. हे दोनही एक्झाम्पल्स की याच्याशी किंवा इतर एक्झाम्पल्स आहेत जे ट्रायलोबिटो मॉर्फामध्ये येतात. हा जो सबफायलम आहे विच इज फॉसिल सबफायलम दिसेल, त्याच्यामध्ये असणारे जे मेंबर्स आता अस्तित्वात नाहीये. ओके, त्यामुळे फक्त दोनच सबफायलम जे त्याचे मेंबर्स सध्या तरी अस्तित्वात आहे. आता ट्रायलोबिटो मॉर्फा दॅट इज अ प्रिमिटिव्ह दॅट आर्थ्रोपोडस असं म्हणायला हरकत नाही. दुसरा जो सबफायलम आहे चेलिसिरॅटा. सिरॅटा means we say that strong mandibulate that parts are present, chelis. Okay, त्यामध्ये चेलिसिरॅटामध्ये दोन क्लासेस प्रेझेंट आहेत. एक आहे मिरोस्टोमॅटा आणि दुसरा आहे अरॅक्निडा. मिरोस्टोमॅटामध्ये एक एक्झाम्पल जे महत्वाचं आहे लिम्युडस, आणि अरॅक्निडामध्ये अनेक एक्झाम्पल्स आहेत. अरॅक्निडा स्पेशली आपण काय नाव देतोय? दॅट डिफरंट टाइप ऑफ द स्पायडर्स आर प्रेझेंट. ओके, त्यामध्ये काय? पॅलामियस, विन्सू आपण म्हणतो, अरॅनिया, बुथस, एक्झोडिस. These are the certain examples of the arachnids. Okay, now the next subphylum that is a mandibulata. Mandibulata मध्ये चार वेगवेगळे क्लासेस आपल्याला दिसतात. क्लास क्रस्टॅसियाई, क्लास चिलोपोडा, क्लास डिप्लोपोडा आणि क्लास इन्सेक्टा. ओके, क्रस्टॅसियाई हा जो क्लास आहे त्यामध्ये कोण असेल तर पॅलिमॉन आपल्याला माहिती आहे, झिंगा असं आपण म्हणतोय, किंवा प्रॉन, बॅलानस दॅट इज अनदर एक्झाम्पल. अशा पद्धतीचे अनेक एक्झाम्पल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आपल्याला लक्षात येतात. सेकंड क्लास दॅट नेम इज द चिलोपोडा, where strong mandibles are present related to that of the appendages here. Examples काय आहे? तर स्कोलोपेड्रा, लिथोबिटस, हे काही एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट इज द डिप्लोपोडा or diplopoda. Diam is a two that paired appendages which are observed. Spirobolus and the Julius हे काही एक्झाम्पल्स आहेत या क्लासमध्ये. नंतरचा जो क्लास जो आहे दॅट इज अ इन्सेक्टा, त्यामध्ये मेंबर्स कोणते आहेत? बिटल्स, ऍड्स, बटरफ्लाईज अशा पद्धतीचे अनेक मेंबर्स त्या क्लासमध्ये इन्क्लूड झालेले. ठीक आहे, लक्षात आलं काय काय बघितलं आपण? दॅट फायलम आर्थ्रोपोडा which divided into the three subphylums. कोणते कोणते आहेत? ट्रायलोबिटो मॉर्फा, चेलिसिरॅटा आणि मॅन्डिबुलाटा. चेलिसिरॅटा मध्ये परत दोन क्लासेस येतात, मिरोस्टोमॅटा आणि अरॅक्निडा. मॅन्डिबुलाटा मध्ये चार वेगवेगळे क्लासेस येतात, क्लास क्रस्टॅसियाई, चिलोपोडा, डिप्लोपोडा अँड इन्सेक्टा.
त्याचे डिटेल्स आपण आता बघतोय. फर्स्ट इज द सबफायलम 1 ट्रायलोबिटोमार्फा. Tri means the three, lobos means the lobes or extended that lobulated forms from the body. बघूया काय कॅरेक्टर्स आहेत. द फर्स्ट वन, इट इन्क्लुड्स एक्सटिंक्ट आर्थ्रोपोड्स. म्हणतो ना ते फॉसिल्सच्या रूपामध्ये आहेत, म्हणजे आता सध्या अस्तित्वात आहेत की नाही, अगदी पूर्वज आहेत ते आर्थ्रोपोड्सचे, आणि म्हणून त्याला नाव देतो आपण एक्सटिंक्ट आर्थ्रोपोड्स. मोस्टली मराईन अँड बॉटम ड्वेलर्स म्हटले गेले. मराईन म्हणजे पाण्यामध्ये असणारे, पण त्यातल्या त्यात पाण्यामध्ये सरफेसवर आहेत का नाही, कॉलम मध्ये राहत का नाही, तर ते जे समुद्राचं जे पाणी जे आहे, जे बॉटम जे आहे, ठीक आहे ना, तिथे ते एक प्रकारे आतमध्ये राहतात, आणि म्हणून त्याला नाव देतो आपण बॉटम ड्वेलर्स. ओके. बॉडी कॅन बी डिवाइडेड इंटू द हेड, thorax and pygidium. That point is very important. हेड थोरॅक्स आपल्याला माहिती आहे, पण पायजिडियम म्हणजे काय, त्या डायग्राम मध्ये जर बघितलं तुम्ही तर एक्सटेंडेड पार्ट जो ऍब्डॉमिनच्या ऍब्डॉमिनला धरून आहे एक प्रकारे, तर इथे ऍब्डॉमिन मुळे नाही. ओके. द टेल रिजन जो असतो, जे अणुकुचीदार या पद्धतीने असेल, हा, तर याला आपण नाव देतो पायजिडियम. ठीक आहे. जसं आता बर्डच्या बाबतीमध्ये जर बघितलं, त्याची जी शेपटी जी आहे बर्डच्या बाबतीमध्ये, ठीक आहे, टेल रिजन असं आपण म्हणतो, त्यालाच आपण एकत्रित नाव देतो पायजिडियम असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर, दॅट हेड वॉज डिस्टिंक्ट with a pair of antennae and compound eyes. Head easily demarcate होते आपल्याला. This is the head region. Okay, this is the head region. आणि हा सगळ्यात मोठा जो दिसतोय याला आपण thoracic region असं आपण म्हणतो. आणि त्याच्या खाली that is that pygidium. Head which is easily distinct, demarcated असं आपण म्हणतो, and consists of a pair of antennae and compound eyes सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतील. Next character is that biramous appendages on all segments except the last one. Biramous म्हणजे काय हे आपण लक्षात घेतोय. अपेंडेजेस आपल्याला माहिती आहे, which are located, इथे या बाजूला जर बघितले, at the lateral side of the thoracic region the appendages are present. But what type of the appendages? The one appendages. Look at that here. याला आपण नाव देतोय, दोन दिसतात परंतु हा एकच अपेंडेजेस आहे. ठीक आहे ना. तर या पद्धतीने जर असेल, एक अपेंडेजेस, हा एक अपेंडेज आहे, परंतु बाहेरच्या बाजूला या पद्धतीने डिव्हिजन दिसतंय, ते बायफर्केशन दिसतंय, आणि म्हणून अशा पद्धतीच्या अपेंडेजेसला आपण नाव देतोय बायरॅमस असं आपण म्हणतोय. युनिरॅमस काय असेल मग, तर या पद्धतीने, दॅट इज युनिरॅमस. ट्रायरॅमस काय असेल, 1, 2 and 3. This is the type of the appendages we say that. But इथे आपल्याला काय दिसतंय, बायरॅमस, that is a bifurcation of that a single appendage. प्रत्येक अपेंडेजेस जो आहे यामधला हा एंडिंगला डिवाइड होतोय, आणि म्हणून त्याला आपण नाव देतोय बायरॅमस अपेंडेजेस. एक्झाम्पल्स कोणते असतील तर मगाशीच आपण बघितले, दॅट ट्रायर्थस अँड डॅल्मॅनाइट्स or Dalmanides. These are the examples of the subphylum Trilobitomamus. That subphylum second, Chelicerata. Chel, that is a claws. Claws म्हणजे पकड एक प्रकारे, and which are highly chitinized असं आपण म्हणतो. ठीक आहे. That claws and Chiros means the horn, म्हणजे एक प्रकारे टोकदार असं आपण म्हणतो. काय कॅरेक्टर्स आहे ते आपण बघतोय. बॉडी डिव्हाइडेड इंटू अँटेरियर सिफॅलोथोरॅक्स अँड पोस्टेरियर ॲब्डॉमेन. आतापर्यंत आपण एक्सप्लेन केलेलं आहे की बॉडी विच इज डिव्हाइडेड, यामध्ये ट्रायलोबिटोमार्फामध्ये बॉडी इज डिव्हाइडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड पायजिडियम. आणि काही ॲनिमल्स मध्ये आपल्याला माहिती आहे की बॉडी इज डिव्हाइडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डॉमेन. इथे काय होते की बॉडी इज डिव्हाइडेड इंटू अँटेरियर सिफॅलोथोरॅक्स. अँटेरियर सिफॅलोथोरॅक्स हा जो पूर्ण एक पासून पार्ट जो दिसतोय याला आपण नाव देतोय सिफॅलोथोरॅक्स असं आपण म्हणतोय. ओके. आणि नंतरचा लोवेस्ट पार्ट जो आहे तो म्हणजे एक प्रकारे तो झाला ॲब्डॉमेन, आणि हा सिफॅलोथोरॅक्स. सिफॅला म्हणजे हेड, आणि थोरॅक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे हेड आणि थोरॅक्स हे दोन्ही फ्यूज पॅटर्न मध्ये आपल्याला लक्षात येत आहे, आणि म्हणून त्याला आपण नाव देतोय सिफॅलोथोरॅक्स असं आपण म्हणतोय. Cephalothorax, second character, has 6 pairs of appendages, of which the first pair is chelicerate. ठीक आहे ना. चेलिसेरेट म्हणजे काय, तर स्ट्रॉंगली मॅन्डिब्युलेट, स्ट्रॉंगली कायटिनाइज असं आपण म्हणतोय. इथे टोटल 6 पेअर्स असतील. आता हे जो फ्रंट त्याचा साईज आहे,
सरफेस आहे त्याच्या अपोजिट म्हणजे डॉर्सल झाली तर व्हेंट्रल साईडला आपल्याला काय दिसतील 6 पेअर्स ऑफ द अपेंडेजेस कुठे दिसतील सेफॅलोथोरॅसिक रिजन मध्ये दिसतील अँटेनी आर अब्सेंट इथे अँटेनी अब्सेंट आहेत म्हणजे दिसणार नाहीत आपल्याला हा सबफायलम जो चेलिसेराटा is further divided into the following two classes. दोन क्लासेस मध्ये डिवाइड झालेला आहे कोणते कोणते दोन क्लासेस आहेत आपल्याला माहिती आहे पहिला जो क्लास आहे मिरोस्टोमॅटा आणि दुसरा जो क्लास आहे अरॅक्निडा हे आपण मगाशी बघितलेला आहे ठीक आहे तर मिरोस्टोमॅटा मध्ये नेमकं काय काय असेल तर मिरोस इज द थाय थाय म्हणजे एक प्रकारे आपला पायाचा भाग असं आपण म्हणतोय मांडी ठीक आहे अँड स्टोमा मीन्स द माउथ याचा अर्थ काय इन द थाय रिजन द माउथ इज प्रेझेंट ठीक आहे बघूया आपण नेमकं काय काय असेल दॅट मराईन विच इन्क्लुडेड हॉर्स शू क्रॅब्स आता हे जे मिरोस्टोमॅटा मेंबर्स आहेत त्याला कॉमनली नोन ॲज द हॉर्स शू क्रॅब असं म्हटलं गेलेलं आहे दे आर मराईन it means that they lives in the salt water or the sea water 5 to 6 paired appendages which are present on the abdominal regions ठीक आहे इथे तुम्हाला एक प्रकारे आउटर स्पाइन सारखे पार्ट दिसतात त्याच्या आतमध्ये म्हणजे अनादर सरफेस वेंट्रल सरफेसला काय दिसतील आपल्याला 5 to 6 pairs of the appendages सुद्धा आपल्याला दिसतील here next character is that the mesosomal appendages are modified into a genital operculum and 5 pairs of the boot gills लक्षात ठेवायचं मेसोझोमल अपेंडेजेस म्हणजे काय तर मिडल रिजन मध्ये असणारे अपेंडेजेस जे आहेत ते मॉडिफाईड झालेले आहेत कशामध्ये तर जेनायटल ऑपरक्युलम ठीक आहे समजा 6 पेअर्स ॲब्डॉमिनल रिजनचे तर त्यामध्ये शेवटचा जो आहे ठीक आहे ना तो ती पेअर जी आहे अपेंडेजेसची त्याच्यामध्ये मॉडिफाईड झालेली आहे एक प्रकारे जेनायटल ऑपरक्युलम तर जेनायटल पाऊच साठी मेटिंग साठी जास्त महत्वाचे आणि अगोदरचे जे 5 पेअर्स जे आहेत अपेंडेजेसचे ते मॉडिफाईड झालेले आहेत कशासाठी बुक गिल्ससाठी आता बुक गिल्स म्हणजे काय दॅट इज अ टाइप ऑफ द गिल्स ठीक आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे लँग्वेज सपोज दिस इज द गिल ठीक आहे ना दिस इज द गिल आणि त्याच्यामध्ये असणारे छोटे ब्रँचेस जे लॅमिली असं आपण म्हणतो वन बाय वन दे अरेंज एकावर एक ते अरेंज झालेले आहेत ज्या पद्धतीने बुक पॅटर्न असतो त्याच पद्धतीने विच आर इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन Next one, they have median ocelli and lateral compound eyes. आता ocelli म्हटलं तर here median ocelli which is present here. इथे जर बघितलं आपण तर एक सेंट्रल आपल्याला ocelli दिसेल आणि lateral साइडला आपल्याला काय दिसेल that eyes are present. Okay. Excretory organs are coxal glands. Coxal gland सुरुवातीला आपण कॅरेक्टर्स मध्ये जेव्हा आपण बघितलंय that coxal gland is the part of the excretory system. And to excrete the waste material from the body. मग कोक्झल ग्लँड कुठे असते तर इन द कोक्झा कोक्झा म्हणजे काय दॅट इज वन ऑफ द बेसल सेगमेंट ऑफ द अपेंडेजेस खास करून लेग्स जे आहेत किंवा अपेंडेजेस आहेत त्यामध्ये पहिला जो सेगमेंट जो आहे त्याला आपण कोक्झा म्हणतो आणि त्या सेगमेंटच्या बेसला ही ग्लँड प्रेझेंट असते आणि म्हणून त्याला आपण नाव देतो कोक्झल ग्लँड एक्झाम्पल कोणतं आहे लिमिडस हे जे दिसतंय त्याला आपण नाव देतो हॉर्स शू क्रॅब ऑर द लिमिडस ओके नेक्स्ट वन सेकंड क्लास जो आहे ठीक आहे तो आहे अरॅक्निडा अरॅक्निड म्हणजे स्पायडर सगळ्या प्रकारचे स्पायडर्स जे आहेत या पद्धतीने इथे येतात आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की इथे आपल्याला स्पायडरच दिसत नाही तर स्कॉर्पियन सुद्धा दिसतात बघूया आपण नेमके कॅरेक्टर्स काय काय असतील This class includes scorpions, ticks, mites and the spiders. जे गोचिड असं आपण म्हणतो टिक्स खरुजीचा किडा त्याला आपण माइट्स असं आपण म्हणतो आणि स्पायडर सुद्धा हे सगळे जे ॲनिमल्स आहेत या आर्थ्रोपोडन्सच्या या क्लासमध्ये येतात दॅट मीन्स द अरॅक्निडा सेकंड कॅरेक्टर व्हॉट दिस इज दॅट द ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल ऑर द ॲक्वेटिक काही जे आहेत टेरेस्ट्रियल लाईफ एन्जॉय करतात तर काही जे आहेत ते पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात थर्ड कॅरेक्टर इज दॅट cephalothoraks has one pair or preoral jelly seal cephalothoraks जो असतो म्हणजे हेड आणि थोरॅक्स त्याचं फ्युजन झालेलं असून cephalothoraks मध्ये आपल्याला काय दिसतंय एक पेअर दिसते कसली त्याला आपण नाव देतो जेली सील कशासाठी ग्रिपिंग साठी महत्वाचं आहे
one pair of post-oral pedipal and four pairs of the walking legs. मगाशी आपण म्हटले की 5 to 6 pairs of the appendages are present. इथे जे स्पायडर मध्ये आपल्याला काय दिसत 4 pairs of the legs आपल्याला दिसतात. बघूया आपण 4 pairs कुठे कुठे आहेत. This is the one pair, second, third आणि fourth. लक्षात येत आहे. इथे सुद्धा आपल्याला 1, second, third आणि fourth दिसतंय. इथे सुद्धा जर आपण ऑब्झर्व केलं दिस द 1, second, third as well as the fourth pair. तर हे काय आहे? हे जे दिसतंय आपल्याला हे काय आहे? ठीक आहे, पॉइंटेड दिसतात आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी इथे सुद्धा आपल्याला दिसतात. ओके, आणि इथे सुद्धा आपल्याला एक पेअर मध्ये आपल्याला दिसतात. हे काय आहे? दॅट इज अ वन पेअर प्री ओरल चेलिसेरी. प्री ओरल म्हणजे काय? ओरल कॅव्हिटी म्हणजे माउथच्या समोर असणारे. तर हे जे मोठे दिसतात ना तुम्हाला, दॅट इज अ चेलिसेरी. चेली मीन्स एकदम हार्ड बायटिंग पर्पजेस साठी ते यूज केले जातात, ते ग्रिपिंग पर्पजेस साठी. आणि त्याच्या आतमध्ये वन पेअर अजून एक असेल, त्याला आपण नाव देतो पोस्ट ओरल पेडिकल. आता चेलिसेरीचं फंक्शन काय? ग्रिपिंग करणे फूड मटेरियलला. एखादा इन्सेक्ट असेल तर दुसरा ॲनिमल असेल त्याला ग्रिप करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये ओढल्या जाते माउथ कॅव्हिटी पर्यंत. अशा वेळेस पेडिकल काय करतात? पेडिकल काय करतात? त्या फूडची टेस्ट घेतात एक प्रकारे. म्हणजे याचा अर्थ की दोन्ही पहिले जे पेअर जे आहेत चेलिसेरी आणि पेडिकल which are used for capturing the prey and taste the food materials. आणि remaining 4 pairs त्याला आपण नावच दिले वॉकिंग लेग्स असं म्हटलंय. म्हणजे उर्वरित 4 पाय जे आहेत पेअर appendages which are used for the walking purpose आणि म्हणून त्याला legs असं म्हटलंय. Next character is that abdomen without appendages. मगाशी आपण म्हटलं की that cephalothorax is present here and long tail is present, but abdomen without appendages म्हणजे काय? Abdomen मध्ये appendages नसतात. This is the abdomen. ओके, हा एक प्रकार abdomen दिसतोय. इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं? This is the abdomen. Okay, now respiration by tracheae, book lungs or the book. एक्सप्रेशन करायचं आहे तर खास करून याच्यामध्ये एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, तो म्हणजे बुक लंग्स. ते स्कॉर्पियन मध्ये आणि स्पायडर मध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जाणीवपूर्वक दिसते. पण टिक्स आणि माइट्स मध्ये आपल्याला ट्रेकियल सिस्टम दिसते. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर एक्सक्रीशन बाय पोक्सर ग्लँड्स अँड माल्पिजन टेब्युल्स. माल्पिजन टेब्युल्स आपल्याला माहिती आहे की ज्यात फोरगट, मिडगट आणि हँडगट हे एलिमेंटरी कॅनलचे पार्ट्स आहेत. आणि मिडगट आणि हँडगट यांच्यामध्ये काय असेल? माल्पिजन टेब्युल्स which are fine that hairy bodies which collect the waste material from the coelom and pour into that what we say that is hindgut. Coxal gland याच्या अगोदरच आपण एक्सप्लेन केलेला आहे. काय एक्झाम्पल्स ऑफ अरॅक्निड्स मध्ये त्या अगोदरच आपण बघितलं. पॅरानियस जे आपण स्कॉर्पियन असं म्हणतो, पॅरानिया, बुथस आणि एक्झोडिस हे काही एक्झाम्पल्स आहेत which are included in that class. After that, next and the third subphylum, that is the mandibula. Mandibula, that is strong chitinized mandibles are present, which are important for the biting, gripping, cutting purposes here. Okay, what we say that here? That body which is divided into the head, thorax and abdomen. यामध्ये काय दिसतं आपल्याला? The body जे आहे ते 3 parts मध्ये divided दिसतं आपल्याला, head, thorax and the abdomen here. The head appendages. आता head मध्ये सुद्धा appendages असतात which are always remains in the pair, which consist of 1 or 2 pairs of the antennae. एक किंवा 2 pairs कसले असतील? antennae असतील. एक पेअर जे आहे ते mandibles असेल and 1 pair of the maxilla. पेअर्स आहे, टोटल 3 वेगवेगळे पेअर्स आहेत. एक पेअर अँटिनाची, मॅन्डिबल्स अँड मॅक्सिलाची असेल. काही ठिकाणी आपण 2 पेअर्स दिसतात कसं अँटिनाची, पण एक लक्षात ठेवायचं अँटिनी, मॅन्डिबल अँड मॅक्सिली which are paired pattern observed in the head in the form of the appendages. Next one, the compound eyes are present. इथे महत्वाचा भाग आहे, दोन्ही प्रकारचे आईज ज्यामध्ये प्रेझेंट असतात. खास करून इन्सेक्टच्या बाबतीमध्ये कंपाऊंड आईज आर प्रेझेंट आणि त्यासोबत सिंपल आईज सुद्धा प्रेझेंट असतात. या मॅन्डिबुलाटामध्ये 4 वेगवेगळे क्लासेस आहेत. कोणते कोणते? क्लास 1 क्रस्टेसिया, क्लास 2 चिलोपोडा, क्लास 3 डिप्लोपोडा आणि क्लास 4 इन्सेक्टा. असे 4 वेगवेगळे क्लासेस आहेत. बघूया आपण त्याबद्दल. फर्स्ट इज द क्लास क्रस्टेसिया.
what this is that crasta means the shell, outer shell is present, त्यालाच आपण नाव देतो carapace. Okay, this includes prawns, crabs, lobsters, crab fishes, etc. खूप सारे animals यामध्ये include आहेत crustaceans मध्ये. That head which fuse with the thorax to form the cephalothorax. मगाशी आपण म्हटलं की बॉडी विच इज डिवाइडेड टू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. पण क्रस्टेसियस मध्ये तसं दिसत नाही. हेड असं डिस्टिंक्ट आपल्याला दिसत नाही. हेड जो आहे तो थोरॅक्स सोबत अटॅच झालेला किंवा फ्यूज झालेला आहे आणि म्हणून त्याला नाव देतात सिफॅलोथोरॅक्स. म्हणजे बॉडी डिवाइडेड इनटू द सिफॅलोथोरॅक्स अँड द ॲब्डोमेन. ओके, एक्झोस्केलेटन विच इज टायटनस, हार्ड अँड कॅल्कॅरियस. म्हणजे काय? Exoskeleton म्हणजे which give the proper protection to the inner parts of the body, which give the proper protection to the other injuries due to the environmental factors or even to the pathogens also. इथे एक्झोस्केलेटन जे एक प्रकारे कायटिनस आहे. कायटिनस म्हणजे समोर हार्ड, टफ आणि त्याच्यामुळे एक हार्डनेस आलेला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये कायटिन नावाचा एक महत्वाचा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे हार्डनेस आपल्याला दिसतंय. पहिली गोष्ट. आणि त्याचा कलर पॅटर्न जो हा डार्क ब्राऊन किंवा ब्राउनिश कलर आपल्याला दिसतोय. हा डार्क ब्राऊन एक प्रकारे पिगमेंट आहे जो कायटिन एक प्रकारे केमिकल जो आहे हा कायटिन त्याच्यामुळे हा कलर पॅटर्न त्याला दिसतोय. ओके, विच इज हार्ड अँड कॅल्कॅरियस. कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियम कंटेंट विच इज प्रेझेंट इन द स्केलेटन. ओके, नेक्स्ट वन, that head which is five segmented, which bears two pairs of the antennae. एक प्रकारे अपेंडेजेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत हेड रिजन मध्ये. कोणते कोणते अपेंडेजेस आहेत? पेअर मध्ये प्रेझेंट आहेत टू पेअर्स ऑफ द अँटेनी, वन पेअर ऑफ मॅन्डिबल अँड टू पेअर्स ऑफ द मॅक्सिलम. म्हणजे कपास, अँटेनी, मॅन्डिबल आणि मॅक्सिलम. मगाशीच आपण म्हणतो की तीनही पेअर्स अपेंडेजेस जे आहेत हे आपल्याला हेड रिजन मध्ये दिसतील. आणि इथे दोन पेअर्स अँटेनीचे दिसतात, दोन पेअर्स मॅक्सिलीचे दिसतात आणि एक पेअर जे आहे ते मॅन्डिबलचे दिसतात. रेस्पिरेशन बाय द गिल्स ऑन जनरल बॉडी सरफेस. हे सगळे पाण्यामध्ये असणारे ॲनिमल्स आहेत. त्याच्यामुळे रेस्पिरेशन कशा थ्रू होईल? सिंपल बॉडी सरफेस काही ॲनिमल मध्ये होतील आणि काही जे क्रस्टेशियन्स आहेत त्यांच्यामध्ये गिल्स थ्रू रेस्पिरेशन होईल. एक्सप्रेशन इज थ्रू द ग्रीन ग्लँड. ग्रीन ग्लँड एक प्रकारे त्याचा कलर पॅटर्न कसा असतो म्हणून ग्रीन ग्लँड असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, and that expression which is carried by these glands. Next is the sensory organs which include statocyst, compound eyes and antennae. Okay. Statocyst मागच्या वेळेस आपण बघितलं की जो अपेंडेजेस जे आहे, ठीक आहे ना, दिस इज द वन पार्ट, त्याला आपण कोक्झा असं आपण म्हणतो, तर दिस इज द अपेंडेजल पार्ट. ओके, तर इथे एक प्रकारे स्टॅटोसिस्ट असतो आणि इथे सेन्सरी सेल्स इथे प्रेझेंट असतात आणि त्यामुळे जे काही व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये येत असतील ते व्हायब्रेशन डिटेक्ट करण्याचं काम हे स्टॅटोसिस्ट करत असते. कंपाउंड आईज, यू नो अबाउट दॅट इन दॅट डायग्राम, you know very well about that. These are the compound eyes which are present, always remains in the pair. Here also the या बाजूला आपल्याला एक कंपाउंड आईज दिसतो, स्टार्ट here. As well as the antennae also present. हे लांब दिसतात तुम्हाला, हे आहेत antennae जे इथे आपल्याला दिसतात. इथे जर थोडंसं जवळून बघितलं तर शॉर्ट अँटेनी तुम्हाला दिसतात यावर. इथे सुद्धा आपल्याला अँटेनी अशा पद्धतीने दिसतात, which are sensory in mechanisms. डेव्हलपमेंट बाय द नाउक्लियस लार्वा. इथे जो खास करून क्रॅब जो आहे किंवा लोबस्टर्स जे आहेत यांच्यामध्ये लार्वा आपल्याला एक दिसतो, म्हणजे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ठीक आहे, त्यामध्ये महत्वाचा जो लार्वा आहे त्याला आपण नाव देतो नाउक्लियस लार्वा. एक्झाम्पल्स कोणते कोणते क्रस्टेशियन्स मध्ये? दॅट द प्लॅनिमॉन, बॅलॅनस, क्रॅब अँड द लोबस्टर्स. हे काही एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात येतात. लक्षात समोरचा पार्ट आपण बघतो क्लास 2 चिलोपोडा. चिलोपोडा, चिलोस मीन द लिप्स. ठीक आहे, चिलोप्स मीन्स द लिप्स अँड पोडास मीन द फूट. म्हणजे काय? फूट मध्ये लिप्स प्रेझेंट आहेत असं म्हणायचं का? नाही, तर एक प्रकारे काय म्हणतो आपण पॅरापोडियल पॅटर्न विच इज ऑब्झर्व हिअर, which is membranes. This class include the centipedes. या क्लास मध्ये कोण आहे? The centipedes present. बघूया आपण काय काय कॅरेक्टर्स आहेत. These animals are terrestrial and the carnivores. Purely terrestrial म्हणजे जमिनीवर राहणारे आणि carnivores म्हणजे भक्षक आहेत एक प्रकारे. They are the predators and which attack on the other animals. त्याला आपण गोम सुद्धा असं म्हणतो. That body dorsoventrally flattened consists of head and trachea. बघा, बॉडी डॉर्सोवेंट्रली फ्लॅटेंड आहे
आणि हेड आणि ट्रंक रिजन इथे थोरॅक्स त्यालाच आपण नाव देतो ट्रंक असं आपण म्हणतोय ते प्रेझेंट असतात. इट हॅज पेअर्ड मॅन्डिबल्स अँड टू पेअर्स ऑफ द मॅक्सिलरी. म्हणजे एक पेअर मॅन्डिबलची दिसते आपल्याला आणि दोन पेअर्स कसले दिसतात दॅट मॅक्सिलरीचे दिसतात. त्यासोबत स्ट्रॉंग दॅट what we say that mandibles are present, antennae are present which always remains in the pair. जे इथे तुम्हाला दिसतं these are the antennae. That these are the antennae. Each segment of the trunk bears one pair of the claws. प्रत्येक सेगमेंट जो आहे ट्रंकचा कुठपर्यंत इथपर्यंत. ठीक आहे ना. तर प्रत्येक सेगमेंट मध्ये जर बघितलं तर लॅटरल साइड आपल्याला काय दिसतात पेअर्ड क्लॉज आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. फर्स्ट ट्रंक सेगमेंट bears poisonous claws. आणि पहिली जी सेगमेंट जी आहे त्यामध्ये पेअर जे स्ट्रक्चर दिसते look at that, this is here. Okay. इथे आपल्याला काय दिसतं पॉयझनस क्लॉज दिसतात. म्हणजे काय तर कोणी कोणामध्ये अटॅक करायचं असेल तर ती पेअर जे फार महत्वाच्या बायटिंग साठी टू सिक्रेट द पॉयझन इन टू द बॉडी ऑफ दॅट अॅनिमल. एक्झाम्पल्स कोणत्या स्कोलोपेंड्रा आणि लिथोबिटस हे दोन एक्झाम्पल दिसतात आपल्याला स्कोलोपेंड्रा आणि लिथोबिटस. नेक्स्ट वन that is diplopoda, that is third class. Diplopoda, diplos means double, podos means the foot किंवा appendages असं आपण म्हणतो. But paired appendages are present sir. This includes millipedes. त्याच्या अगोदर काय म्हटलं होतं आपण centipedes असं आपण म्हणतो. They are millipedes. They are terrestrial and detritivores. रेट्रिटिव्हरस म्हणजे जे डिकेइंग मटेरियल असेल सडलेलं कुजलेलं फूड मटेरियल असेल मग ते अॅनिमल ओरिजिन असेल किंवा प्लांट ओरिजिन असेल जिथे पालापाचोळा असतो पडलेल्या जमिनीवर त्या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये हे असे दिसतात अॅनिमल्स दॅट बिलिपोज. द बॉडी इज डिव्हिजिबल इनटू हेड थोरॅक्स आणि ट्रंक. इथे हेड आहे थोरॅक्स आहे आणि ट्रंक आहे. त्या बाजूला जर तुम्ही ऑब्झर्व केलं दॅट इज अ हेड. ठीक आहे. हा मोठा जो भाग दिसतो हा ट्रंक रिजन आणि तिसरा जो पार्ट दिसतो हा हा पहिला जो पार्ट आहे हेड हा जो आहे थोरॅक्स TH आणि हा जो आहे ट्रंक रिजन. ओके. दे आर डिग्नॅथिक विथ मॅन्डिबल्स अँड मॅक्सिलरी. डिग्नॅथिक याचा अर्थ किंवा डायग्नॅथिक असं आपण डाय मीन्स टू gnatha means the jaws where the jaws are present, two jaws are present असं आपण म्हणतोय. त्या जॉच्या आतमध्ये काय दिसलं मॅन्डिबल्स आणि मॅक्सिलरी पेअर मध्ये स्ट्रक्चर दिसलं. नेक्स्ट वन टू पेअर्स ऑफ द लेग्स ऑन ईच ट्रंक सेगमेंट. हा जो ट्रंक सेगमेंट जो दिसतोय आपल्याला ठीक आहे ना अँड दॅट ट्रंक सेगमेंट वेअर व्हॉट वी से दॅट द हा जो इथपासून इथपर्यंत जो ट्रंक रिजन जो म्हणतो आपण त्याला ठीक आहे त्या ट्रंक रिजन मध्ये आपल्याला काय दिसतंय two pairs of the legs in each segment. सेंटीपेड मध्ये आपण काय बघितलं प्रत्येक सेगमेंट मध्ये एक पेअर होती. इथे प्रत्येक सेगमेंट मध्ये आपल्याला दोन पेअर्स लॅटरल साइडला या पद्धतीने दिसतील. ठीक आहे. आणि एक्झाम्पल झालं स्पायरोपोडस आणि जुलस. Part of this classification that is a class insecta. Insectus that is a cut or a divided that is segmented we say that here. त्याला आपण एक्झाम्पल असं सुद्धा म्हणतो बघूया. The body is divided into the head, thorax and the abdomen. तीन पार्ट्स मध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे. Head with paired compound eyes, antennae and mandibles as well as the maxilla. आपल्याला माहिती आहे की two pairs of the eyes are present, two pairs of the single pair of the that head with paired compound eyes, single pair, sorry for that. That paired compound eyes, paired antennae, one pair of the mandible and one pair of the maxilla. These are चार pairs. Okay, एक पेअर कोणाची कंपाऊंड आईची, एक पेअर अँटेनाची, एक पेअर मॅन्डिबल्सची आणि एक पेअर आहे मॅक्सिलरीची. असे चार पेअर्स कुठे असतील अपेंडिक्सच्या हेड रिजन मध्ये असतील. Now moves to the thorax, which bears three pairs of the jointed legs and one or two pairs of the limbs. म्हणजे काय तर jointed legs present आहेत, तीन पेअर्स दिसतात. Suppose this is the gross offer and इथे पेअर दिसतात that is one, which is the second and the three pairs of the jointed legs are present. हे वरच्या बाजूला जर बघितलं तर फर्स्ट पेअर आणि सेकंड पेअर असे दोन पेअर्स काय दिसतात विंग्स दिसतात. काही मध्ये एकच पेअर दिसेल काही मध्ये दोन्ही पेअर्स आपल्याला दिसतात. इथे थ्री पेअर्स ऑफ द जॉइंटेड लेग्स म्हणजे थ्री पेअर्स म्हणजे किती झाले टोटल 6 लेग्स झाले आणि म्हणून इन्सेक्ट त्याला दुसरं नाव आहे हेक्झॅपोडा. दॅट 6
codas are present. लक्षात तुमच्या? Okay. Next one, that respiratory organs are the tracheae. इथे ट्रकियल सिस्टीम प्रेझेंट आहे म्हणजे स्पायरेकल्स, ट्रकिओस आणि ट्रकिया आणि ट्रकिओस असा महत्वाचा पार्ट रेस्पिरेटरी सिस्टीमचा. त्याच्या थ्रू ते स्पायरेकल्स ओपनिंग आणि क्लोजिंग होत असतात आणि एअर जे फ्रेश एअर आतमध्ये येते आणि गॅसेस एक्सचेंज होत असतात. ओके. नेक्स्ट वन, एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर माल्टीजेंटस. मगाशीच आपण म्हटलं की दॅट एलिमेंटरी कॅनल व्हिच इज डिवाइडेड इंटू थ्री पार्ट्स, फोरगट, मिडगट अँड द हँडगट. आणि त्यामध्ये मिडगट आणि हँडगट हा जो पार्ट जो असतो त्याच्या बरोबर मध्ये, ठीक आहे ना, एक प्रकारे मिडगट आणि हँडगट हा सेपरेट करता एक प्रकारे. त्याच्या बरोबर मध्ये काय आपल्याला दिसतील, फाईन हेअर लाईक बॉडीज दिसतील. त्याला आपण नाव होतं माल्पिजियन ट्युब्युल्स असं आपण म्हणतो, which collect the waste material from the coelom and pour directly into the hindgut. आणि hindgut through excreta बाहेर पडते via the anus. Okay. Development which includes the metamorphosis. Metamorphosis म्हणजे the different developmental stages which are present just before the adult or in between the egg and adult. एग आणि ऍडल्ट यांच्यामध्ये अनेक स्टेजेस आपल्याला दिसतात. मग ते लार्वल स्टेजेस असं आपण म्हणतो, ते आपण नंतरच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. कुठले कुठले इन्सेक्ट्स म्हणून आपल्याला माहिती आहे तर बिटल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे संध्याकाळच्या वेळेस पावसाळ्यामध्ये लाईट कडे ट्रॅप होतात ब्लॅकिश कलरचे. आणि हात जर समजा लावला तर एक प्रकारे स्मेल सुद्धा येतो त्याचा. दॅट ऑल द बिटल्स अँड सगळ्या प्रकारच्या हनीबीज आपल्याला माहिती आहे, मस्का, हाऊस फ्लाय जी घरी असते, कॉक्रोचेस माहिती आहे, लेपीजमा जी घरी खूप दिवसांचे बुक्स पडलेले असतील आहे, तर एक प्रकारे तिथे सुद्धा इन्सेक्ट एक ब्राउनिश किंवा सिल्वर कलरचा इन्सेक्ट येतो, त्याला आपण लेपीजमा असं आपण म्हणतो, तर सिल्वर फिश असं आपण म्हणतो. हे झालं क्लासिफिकेशन क्लास दॅट इन्सेक्ट असं. जो चार्ट आपण बघितला होता सुरुवातीला तो आपण इथे परत एकदा रिपीट करतोय. दॅट फायलम आर्थ्रोपोडा which is divided into the three subphylum, Trilobitomarpha, Cheliceratta and the Mandibula. Cheliceratta जो क्लास जो त्याचे परत Cheliceratta सबफायलम जो त्याचे परत दोन क्लासेस येतात, एक आहे Merostomata आणि दुसरा आहे Paractera. Mandibulata सबफायलम त्याचे चार क्लासेस आहेत, Crustaceae, Chilopoda, Diplopoda and the उर्वरित जो पार्ट जो आहे तो आपण नंतर बघणार आहोत, तो म्हणजे रिजन इन द Thank you.